संडे म्हटलं की काहीतरी चटपटीत खाण्याचं मन होतं आणि मग छान अशी इडली आणि चटणी बनवून घेतली। आणि उन्हाळा म्हटलं की भाजीपोळी खाण्याचा थोडा सगळ्यांनाच कंटाळा येतो, त्यामुळे आज काय मग इडलीचाच बेत केला होता आणि छान मऊ लुसलुशीत इडली बनवून घेतली आणि खूप टेस्टी झालेली होती। संडे स्पेशल तुम्ही कोणता मेनू बनवला ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि बघा इडलीला बघूनच तोंडाला पाणी आलं की नाही, झाली ना मग मऊ लुसलुशीत इडली। आणि संध्याकाळी गेलो मग फिरत या गर्दीतून, बरं झालं गाडी नाही आणली, पायी चालत गेलो, नाहीतर या ट्रॅफिकला बघूनच डोक्याला हात लावून बसायचं काम। पुण्याची ट्रॉफिक बघितलं की बाहेर पडायची इच्छाच होत नाही आणि कसं बसं गेलो मग आनंदीचा फेवरेट पिझ्झा आणि आईस्क्रीम खाण्यासाठी। आनंदीला कॉर्न पिझ्झा हा खूप आवडतो, तसं तर हेल्थसाठी चांगला नाही पण कधीतरी खाल्ल्यास काही फरक पडत नाही। मॅडमनी चॉकलेट आईस्क्रीम आणि पिझ्झाची ऑर्डर दिली आणि बसल्या मग खेळत। आणि पिझ्झाच्या वासानेच मॅडमच्या तोंडाला पाणी सुटलं होतं आणि आता पिझ्झा येण्याची वाट बघत होते आणि फायनली पिझ्झा आला। खरं तर पिझ्झा बनवण्यापेक्षा पिझ्झा थंड होण्यासाठी एवढा वेळ जातो की आपली खाण्याची इच्छाच मरून जाते। असं तुमच्यासोबत पण होतं का? नक्की सांगा। आणि इथे वास घेऊनच आम्ही थंड होण्याचं वाट बघत होतो पिझ्झाची। तसं तर या गरमीच्या धाकाने आम्ही निवांत बाहेर बसलो होतो एका झाडाखाली। आणि नंतर मम्मासाठी आनंदीने बनवलं होता रोज। कसं वाटलं मग आजचा छोटासा मिनी ब्लॉग नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय बाय।